श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. थंबनेलवरनं तुम्हाला कळालंच असेल की टॉपिक काय आहे आजच्या व्हिडिओचा. तर मी मागं एक व्हिडिओ टाकला होता की माझी लहानपणाची मैत्रीण एक्सपायर झाली वगैरे, असा तो व्हिडिओ टाकला होता. आणि त्यानंतर मला भरपूर अशा चांगल्या कमेंट आल्या होत्या. आणि मग जसं कमेंट आल्या होत्या, तो व्हिडिओ टाकला किंवा माझं त्या मैत्रिणीच्या चुलत्याशी जे काही बोलणं वगैरे झालं होतं त्याबद्दल पण मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये. तर आज तो इतक्या दिवसानंतर आज तोच टॉपिक घेण्याचं कारण असं आहे की मला सकाळी सकाळी आज एकादशी आहे. पहिले तर एकादशीच्या, आषाढी एकादशीच्या सर्वांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि विठ्ठल करो की सगळ्यांच्या इच्छा पूर्ण हो, सगळ्यांचे आरोग्य चांगले राहो. आणि आज एकादशी असल्यामुळं सकाळी सकाळी मला विठ्ठलाने एक गुड न्यूज दिली. तर म्हटलं चला आपण शेअर करावं आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत. तर विषय असा होता, सकाळ सकाळी मला त्या काकांचा कॉल आला. आणि ज्यांना कोणाला समजा नवीन असतील, हा विषय माहिती नसेल, तर तो व्हिडिओ बघा पहिले जाऊन, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि मग त्यांचा फोन आला मला. त्यांचा फोन आल्याच्या नंतरला मग ते सांगितले की हो म्हणे, आम्ही चौकशी वगैरे केली. आणि चौकशी वगैरे केल्याच्या नंतरला जे काही पुरावे वगैरे सापडले त्यांच्या विरोधात, म्हणजे सासरच्या सासरच्या विरोधामध्ये जेवढे पण पुरावे वगैरे भेटले त्यांना, तर ते सगळे पुरावे खरंच म्हणजे निघाले, असं म्हणजे त्यांना फायदाच झाला त्या पुराव्याचा. मी एवढं डिटेलमध्ये नाही सांगणार तुम्हाला, कारण असं एखाद्याच्या लाईफबद्दल एवढ्या पर्सनल गोष्टी सांगणं काही सोशल मीडियावरती बरोबर नाही. त्यामुळं मी थोडंसं शॉर्टकट सांगते तुम्हाला. मग ते पुराव्याच्या आधारे त्या जे सासरचे लोक होते, सासू सासरा आणि नवरा आणि दीर, त्यांच्याबद्दल कारवाई चालू झाली होती. कारवाई चालू झाल्याच्या नंतरला त्यांना काल म्हणजे कोर्टाने निर्णय सांगितला काल. आणि तो निर्णय माझ्या मैत्रिणीच्या बाजूनीच लागला. ही सगळ्यात चांगली मोठी गोष्ट आहे. आणि दुःखाची पण एवढीच आहे की हा जो निर्णय लागला कोर्टाच्या बाजूने, तो तिनं मेल्याच्या नंतरला लागला, ती वारल्याच्या नंतर. आता हे सगळं पाहायला ती या जगात नाही आहे, पण ठीक आहे, ती जिथं कुठं पण असेल तिच्या आत्म्याला किंवा तिच्यासोबत जे काही झालं होतं त्याचा एका अर्थाने तिच्या मनाला, तिच्या आत्म्याला समाधान झाला की म्हणजे तिच्यासोबत ज्या लोकांनी वाईट केलं होतं त्यांना शिक्षा झाली. असं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या गोष्टीची मी म्हणजे भीत छोटीशी एक सुरुवात केली होती. मी खूप घाबरली होती, कारण ते खूप मोठे आहेत, आपण कसं त्यांना सांगावं या सगळ्या गोष्टी, ते ऐकतील का नाही. परत ती त्यांची सख्खी मुलगी नव्हती, भावाची मुलगी होती. मग भावाच्या मुलीचं एवढं, मैत्रिणीचं एवढं कोण ऐकल किंवा काय, बरेच काही असे प्रश्न माझ्या मनात होते. आणि घरातले पण मला म्हणत होते की ते तुझं कामं ऐकतील काही नाही. या सगळ्या गोष्टींचा असं म्हणजे खूप सारा विचार होता आम्हाला. पण मी एक धाडस म्हणून जो व्हिडिओ टाकला होता, कारण मला माहिती होतं की तिच्या घरचे माझे व्हिडिओ पाहतातच, त्यामुळे जो व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओचा कुठंतरी फायदा झाला, चांगला फायदा झाला. आणि एखाद्याच्या चांगल्या गोष्टीसाठी जर फायदा होत असेल तर नक्कीच बनवलं पाहिजे. मी थोडीशी हिंमत केली होती. आणि मग मला वाटलं होतं की तो व्हिडिओ बघितल्यानंतरला ते लोक मला कॉल करून नक्कीच काहीतरी बोलणार आहे, नक्कीच काहीतरी भांडण होणार आहे, असं होतं. पण देव करो की स्वामींच्या कृपेनं तसं काही झालेलं नाही आहे. आणि त्याचं पण त्यांना चांगलंच लक्षात आलं त्या व्हिडिओच्याद्वारे. आणि त्या व्हिडिओमधून त्यांना खूप काही गोष्टींचं असं वाटलं. मी काही एवढं डीपमध्ये बोललेली नव्हती त्या व्हिडिओमध्ये, मी बस थोडंसंच बोललेली होते, पण पॉईंट टू पॉईंट बोललेलं होतं. तो व्हिडिओ त्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी ती खरंच म्हणजे त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला. आणि ते पुढचं काय जे काही कारवाई होती ती त्यांनी प्रोसिजर चालू केली. आणि त्याचंच फळ म्हणून आज गुड न्यूज भेटली की माझ्या मैत्रिणीसोबत जे काही वाईट झालं ते देव करो कुणासोबत होऊ नये. आणि तिच्या घरच्यांना शिक्षा झालीच समजा, पण असं पण झालं तर शिक्षा झाली म्हणून ती काही परत येणार नाही आहे. आता तिला काही आम्ही पाहू शकत नाही किंवा भेटू नाही शकत. बरंच काही असं म्हणजे एक सॅड फिलिंग असते बाजूला की आपण एवढी चांगली मैत्रीण गमावली. ठीक आहे, पण आता ते काही जे नशिबात होतं ते होणार होतं, त्याला काही आपण टाळू नाही शकलो. पण एक म्हणतात ना की दुसरं कोणी जर समजा असं करणार विचार म्हणजे असतील तर त्यांच्यासाठी ही एक शिक्षा म्हणजे सगळ्यांसाठीच झाली, तोंडावर तमाचा मारल्यासारखं.
पण त्यांना शिक्षा झाली. सकाळी काकांचा फोन आला, म्हणले की अशी शिक्षाचा लागू झाली त्यांना. मी सांगू नाही शकत, मी एवढी खुश झाले आणि मला त्या टायमाला रडायला पण एवढं आलं की म्हणलं यार हे सगळं आधी व्हायला पाहिजे होतं, निदान ती वाचली असती. पण असो, काही गोष्टी उशिरा का होईना झाल्या पण झाल्या, ठीक आहे. आणि मला ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करा वाटली म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. कारण मला खूप कमेंट होते, मी त्या कमेंटवरती व्हिडिओ पण नव्हता बनवला. मला असे कमेंट होते की ताई तुम्ही म्हणजे त्यांना सांगा कारवाई करायला आणि तुम्ही म्हणजे असं बोला वगैरे, असं होईलच. आणि प्रत्येकाला म्हणजे कसं असतं, छोट्याशा गावामध्ये एकाच्या घरात जर असं झालं ना, ते लगे दुसरे जण दबकून राहतात की नाही बाबा चला इथं यांचं उघडकीस पडू शकतं, एवढे मोठे लोक आहेत ते, तर आपल्यांचं तर राहतं. आणि मला वाटतं की लेकी बाळींसोबत तुमचं जमत नाही ना कुणाच्या, तर तुम्ही सोडून द्या. भरपूर ऑप्शन आहेत, डिवोर्स करू शकता, वेगळं राहू शकता, सगळ्या काही गोष्टी आहेत, तुम्ही बसून सॉल्व करू शकता. पण एखाद्याचा जीव घेणं हे प्रॉब्लेमचं सोल्युशन नाही आहे असं मला वाटतं आहे. आणि करू पण नाही, कारण एखाद्याची मुलगी लहानाची मोठी करायला त्या आईवडिलांना जाऊन विचारा किती कष्ट लागले असतील, किती त्रास भोगला असेल, किती काय काय. अहो साधं आपण एखादं म्हणतात ना, एखादं पिल्लू जरी पोसलं सांभाळलं तर त्याला किती त्रास घ्यावा लागतो, त्याला किती कष्ट करावे लागतात. हे तर पोटचा गोळा असतो प्रत्येकाच्या. जसं तुम्हाला तुमचे मुलं पोटचा गोळा असतात ना, तसंच मुली पण असतात. त्यामुळं प्लीज जर कुणाचं जमत नसेल कुणाशी तर वेगळं व्हा, बोला, सोल्युशन काढा. नसलच जमत ना तर सोबत राहू नका. तुम्ही वेगळं राहून तुम्ही तुमचं आयुष्य जसं जगायचं आहे तसं जगा, पण प्लीज मुलींचा जीव घेऊ नका, मला एवढंच सांगायचं आहे. आणि म्हणजे मी सकाळी काकांचा फोन आला त्यावेळेला मला काकांनी जेव्हा सांगितलं हे सगळं, तर काकांनी हे पण बोलले की हे सगळं असं झालं आहे, असं निकाल लागला आहे आपल्या बाजूनी म्हणून तू व्हिडिओ बनव म्हणून बोलले. त्यांना पण माहिती माझे सबस्क्रायबर काही एवढे नाही आहेत किंवा एवढ्या जणांपर्यंत जाणार नाही, पण जे काही आहेत ते आमच्या गावाकडचे पाहणारे आहेत, त्यामुळं त्यांनी सांगितलं की तू ह्याच्यावरती पण एक व्हिडिओ बनव म्हणून. आणि खरंच मला खूप चांगलं वाटलं की म्हणजे मला त्यांनी असं निगेटिव्ह वेनं न बोलता पॉझिटिव्ह वेनं बोललं आणि सगळ्या गोष्टीमध्ये मला साथ दिली. त्याच्याबद्दल त्यांचे पण खूप खूप धन्यवाद आणि खूप आभार. आणि खरंच मी सांगते, मी आज तिचं नाव त्या व्हिडिओमध्ये म्हणजे सांगितलं नव्हतं कुणाला, पण मी आज तिचं नाव घेते आहे. अनु, खरंच खूप चांगलं झालं. तुझ्यासोबत ज्या लोकांनी वाईट केलं होतं त्यांना आज त्यांच्या कर्माची फळं भोगतायत ते. आज निर्णय तुझ्या बाजूनी लागला. फक्त दुःख ह्याच गोष्टीचं आहे की हे सगळं पाहायला तू आज नाही आहे आमच्यामध्ये. आणि खरंच यार मिस यू, खूप मिस करतो आम्ही सगळेजणं. म्हणजे प्रत्येक वेळेला ज्या दिवशी ती घटना असं कानावर आली ना, त्यावेळेपासून असं प्रत्येक वेळेला असं वाटतं की नाही तू असायला पाहिजे होतं, तू म्हणजे यार तू निदान मला तरी फोन करायला पाहिजे होतं की नाही असं काहीतरी तुझ्या लाईफमध्ये एवढं सिरियसली चालू आहे. तू माहिती आहे तुझ्या काकूला आणि काकाला सांगू शकत नव्हती, निदान आम्ही होतो ना यार तुझ्यासाठी, तू सांगायला पाहिजे होतं. खूप मिस करतोय तुला. आणि तू जिथं कुठं पण असशील ना, तू खुश राहा आणि तुला पुढचं आयुष्य खूप चांगलं भेटो. मी स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करेन की तुला पुढच्या आयुष्यामध्ये ना असं कुठलाच त्रास होऊ नये. जेवढं तू आता ह्या जन्मात भोगले त्याच्यापेक्षा खूप सुख भोगावं, तू खूप सुखी राहा. खूप सारा असं मिस यू. आणि अनु, मला एकच गोष्ट सांगायची आहे, आपल्या प्रत्येक आठवणी माझ्याकडे जशाच तशा जपून ठेवलेल्या आहेत. आपण म्हणजे खूप सारे आहेत ज्या मी की सांगू नाही शकणार. आणि खरंच खूप चांगलं झालं की तुझ्या बाजूने निकाल लागला. आणि म्हणजे आता प्रत्येकाला म्हणजे गावामध्ये खेड्यामध्ये असं एवढं कोणी आवाज नाही उठवत, कुणी कुणाला असं बोलत नाही. पण ठीक आहे ना, आज माझ्या एका छोट्याशा सुरुवातीमुळं बरेच काही म्हणजे बदल झालेले आहे. थोडेसे असे मोठे खूप काही बदल नाही होत आहे त्या गोष्टीमुळं. पण असं झालं आहे की आता माझ्या गावाकडं असं एक भीती बसलेली आहे की नाही चला म्हणजे काहीतरी असं झालं तर असा व्हिडिओ पण येऊ शकतो, आपल्याच गावातली मुलगी व्हिडिओ बनवून टाकते आहे त्या गोष्टींवरती. आणि
पाहणारे सर समजा कोणी असं स्वतःहून पुढं होऊन या गोष्टी उचलत नसेल, या गोष्टींवरती बोलत जरी नसेल ना, तर प्लीज मी एक रिक्वेस्ट करते, तर तुम्ही मला सांगा. माझा नंबर सगळ्यांकडं आहे, गावाकडच्या लोकांकडं, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, तुम्ही मला सांगा. आपण निदान चला खूप मोठं बदल नाही, पण छोटंसं बदल तरी नक्कीच करू शकतो. आणि मला आत्ता तरी खूप कॉन्फिडन्स आलेला आहे या गोष्टीचं, की मी जो एक व्हिडिओ बनवून जो एक पाऊल उचलला होता त्याचंच खूप चांगलं रिझल्ट भेटलेला आहे मला. त्यामुळं मग मी नक्कीच अशा गोष्टींमध्ये होईल तेवढी सगळ्यांची मदत करण्याचा प्रयत्न करेन. माझ्याकडनं फुल नाही फुलाची पाकळी तरी मदत असनच. तर फक्त मला तुम्हा सर्वांची सपोर्टची गरज आहे, तेवढा सपोर्ट करा. आणि चला, ज्यांचे कमेंट होते की तो म्हणजे पोलीस केस केली पाहिजे वगैरे असे त्या व्हिडिओला, तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. की सांगायचं एकच आहे की उशिरा का होईना पण न्याय भेटला आणि सत्याच्या बाजूनी भेटला. तर बस एवढंच सांगायचं होतं. आणि प्लीज कुणाला काही अडचण असेल ना, माझ्या गावाकडच्या खास लोकांना, म्हणजे गावाकडची लोकं खूप साधीभोळी असतात, एवढं काही असं त्यांना हे नसतं, पुन्हा ते खूपच म्हणजे घाबरतात, नाही सांगितलं तर काय होईल काय नाही. तर प्लीज घाबरू नका आणि हवं तर मला कॉन्टॅक्ट करा. मग माझ्याकडनं जेवढी होईल तेवढी मी मदत करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. आणि सर्वांनी काळजी घ्या स्वतःची आणि प्लीज अशा गोष्टींना बळी पडू नका. बाय बाय.